टावी किंवा ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॅल्व इम्प्लांटेशन किंवा यालाच टॅवार असंही म्हणतात, TAVIR, ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॅल्व रिप्लेसमेंट. ही जी अत्याधुनिक प्रोसिजर आहे ही गेल्या 2-4 वर्षात आता भारतात सुद्धा कॉमनली होऊ लागलेली आहे. आधी फक्त मोठ्या सिटीजमध्ये म्हणजे दिल्ली किंवा मुंबई किंवा हैदराबाद, बँगलोर अशा ठिकाणीच व्हायची, पण आता मात्र आपल्या टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये सुद्धा व्हायला लागली आहे. तर आज आपल्याला हे जाणून घ्यायचं की हे असतं काय, टावी म्हणजे काय, कोणाला करायची आहे, ती कशी केली जाते आणि त्याचे फायदे किंवा तोटे काय असू शकतात. तर एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे हृदयापासून जी मुख्य धमनी निघते आणि पूर्ण शरीराला सप्लाय करते त्याला एओर्टा असं म्हटलं जातं. तर हृदयाकडून त्या एओर्टाकडे जाणाऱ्या नळीच्या तोंडाशी एक झडप असते, त्याला एओर्टिक व्हॅल्व असं म्हणतात. तर व्हॅल्व जो आहे हा नॉर्मली असा उघडणार आहे आणि बंद होणार आहे, उघडणार आहे आणि बंद होणार आहे. पण जर काही कारणास्तव जर तो व्हॅल्व जाड झाला, त्याला एओर्टिक स्क्लेरोसिस म्हणतो, किंवा त्याच्यावर कॅल्शियम डिपॉझिट झालं किंवा त्याला रुमॅटिक प्रोसेसनी हे झाला किंवा तो व्हॅल्व जन्मजात बायकस्पिड होता, तर मग काय होतं की तो व्हॅल्व हलत नाही. म्हणजे हा जो असा उघडायला पाहिजे तो आता फक्त एवढाच हलतो, एवढाच तो वागतो आणि त्याच्यामुळे काय झालं, पुढे जाणारा रक्तपुरवठा कमी झाला. जर हृदयाकडून पूर्ण शरीराकडे जाणारा रक्तपुरवठा जर कमी झाला तर मग माणसाला चालताना किंवा कष्टाचे काम केलं की मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो आणि मग अंधाऱ्या येणं, चक्कर येणं, काही वेळेला प्रसंगी चक्कर येऊन पडतात, या गोष्टी होतात. किंवा हातापायाला रक्त न पोचल्यामुळे लवकर थकवा येणे किंवा खूप थकल्यासारखं वाटणे, धाप लागणे किंवा छातीत दुखणे या गोष्टी सुरू होतात. कारण बारीक छिद्रातनं जर हृदयाला प्रेशरनी पंप करायचं आहे तर त्यालाही तेवढं प्रेशर वाढवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो आणि त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या तक्रारी सुरू होतात. आता ह्याला ज्यावेळेला हे बारीक होतं त्याला आम्ही एओर्टिक स्टेनोसिस असं म्हणतो. मग एक विशिष्ट त्याची लेवल गेली म्हणजे पीक ग्रेडियंट मोर दॅन 64 किंवा मीन ग्रेडियंट मोर दॅन 60 किंवा पेशंटला सिम्पटम्स आहेत, मग त्यावेळेला आम्ही म्हणतो की आता हा व्हॅल्व खराब झालेला आहे आणि याला बदलायला पाहिजे. मग आजपर्यंत काय होत होतं की एओर्टिक व्हॅल्व रिप्लेसमेंट ही जी सर्जरी होती ही मोठी सर्जरी असायची. म्हणजे मिडलाईन हे जे हाड आहे हे कट करणार, आपण छाती उघडणार, जुना व्हॅल्व काढणार आणि त्याच्याऐवजी नवीन व्हॅल्व टाकून त्याला सुचर करणार. हे झालं इन लिटरल सेन्स एओर्टिक व्हॅल्व रिप्लेसमेंट. आपण जुना काढला आणि नवीन लावला आहे, पण हे मोठं ऑपरेशन आहे. सुचर तर स्टँडर्ड साधारण 7 ते 10% हा मेजर कॉम्प्लिकेशन रेट असायचा त्याचा. प्लस हा जो एओर्टिक स्टेनोसिस आहे हा वाढत्या वयाचा आजार आहे. जसे सांधे झिजले, गुडघे झिजले की ते रिप्लेस करावे लागतात. आता हे काय तरुणांमध्ये आपण करत नाही, तसंच हा एओर्टिक व्हॅल्वसुद्धा स्टेनोसिस कॉमनेस्ट इज सीन आफ्टर 60 अनलेस देर इज अदर कॉजेस लाईक बायकस्पिड एओर्टिक स्टेनोसिस वगैरे, तरच ते अलीकडच्या एजमध्ये होतं. आता टावीमध्ये आपण काय करतो की जांघेच्या इथनं, त्याला फेमोरल आर्टरी म्हणतो, तिथनं आपण एक 3 ते 5 मिलीमीटरचं एक होल करतो. त्याच्यातनं कॅथेटरच्या साह्याने आपण त्या एओर्टिक व्हॅल्वपर्यंत जातो आणि मग इनिशियली जो बारीक झालेला व्हॅल्व आहे त्याच्यातनं आपण एक वायर क्रॉस करतो, कॅथेटर क्रॉस करतो, सगळे प्रेशर मेजरमेंट्स घेतो आणि मग त्याच्यात एक बलून सोडतो. त्या बलूननी मग त्याला सुरुवातीला मोठं करतो, कारण तो जर खूप टाईट असेल तर डायरेक्ट व्हॅल्व जाणार नाही. मग त्याला आधी बलूननी मोठं करायचं, मग तिथे जागा झाली आणि मग जो हा आर्टिफिशियल व्हॅल्व आहे, एक मेटलची केस असते ज्याच्यामध्ये हा टिश्यू व्हॅल्व असतो, ह्याला आम्ही बायोप्रोस्थेटिक व्हॅल्व म्हणतो. हा बोवाईन पेरिकार्डियमचा असतो, ज्याला व्यवस्थित पद्धतीने ट्रीट केलेलं असतं, डिकॅल्सिफिकेशन केलेलं असतं आणि मग तो त्याच्यावर माउंट केलेला असतो. मग तो व्हॅल्व त्या जांघेतनं सरकत आपण त्या जुन्या व्हॅल्वच्या इथे येतो आणि एका बलूनच्या साह्याने आपण त्याला तिथे बसवतो. एकदा का तो बसला की हा जो नवीन व्हॅल्व आहे, जुना व्हॅल्व आहे, तो बाजूला सारला गेला आणि त्याच्या जागी नवीन व्हॅल्व येऊन बसला आणि आता तो नवीन व्हॅल्व
उघडझाप करायला चालू करतो. तर म्हणायला गेलं तर तशी फार सोपी सर्जरी आहे, बरोबर, की जुन्याला बाजूला सारलं आणि नवीन झालं आणि तो चालू झाला. आणि मग आपण 1-2 पद्धतीने इको करून एन्जिओग्राफी करून आम्ही कन्फर्म करतो की हा नवीन वाल्व व्यवस्थित बसला आहे ना, तो व्यवस्थित कार्य करतो आहे ना, त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींची खात्री करतो. आणि आम्ही हे सगळं मटेरियल बाहेर काढतो आणि जे ग्रॉईंगचं जे 2 ते 5 mm होल होतं त्यालाही आम्ही डिव्हाइस क्लोजर साहाय्याने बंद करून टाकतो. त्यामुळे जुन्या पद्धतीने जे व्हायचं की ओपन हार्ट, मग एक 2 ते 3 दिवस ICUमध्ये जायचे, एक आठवडा 10 दिवस हॉस्पिटलमध्ये जायचे, मग हे हार्ट जुळायला बरेच दिवस जायचे आणि त्यामुळे पेशंटला रिकव्हरी डिले व्हायची, प्लस हॉस्पिटलायझेशन खर्च वाढायचे. ह्या टॅवीमुळे काय झालं की ऑपरेशन 1 ते 2 तास, ICU 1 ते 1.5 दिवस, एक 2 ते 3 दिवसात पेशंट घरी आणि पुढच्या आठवड्यात तो चालायला फिरायला लागतो. ह्याच्यामुळे काय झालं की मेजर अनेस्थेशिया नाही, मेजर कट नाही, कुठे फाडाफाडी नाही. आणि त्याच्यामुळे हा अगदी जो हायर रिस्क ग्रुप समजला जातो की वय 80च्या वर आहे किंवा 70-75च्या वर आहे, इतर काही व्याधी आहेत, किडनी प्रॉब्लेम असतील, फुफ्फुसाचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही व्याधी ज्याच्या अनुषंगाने हे ऑपरेशन होऊ शकत नाही, जे मूळ ऑपरेशन आहे ते खूप जर हाय रिस्क असलं तर एकेकाळी या बिचाऱ्यांना काही पर्यायच नसायचा. आज टॅवीच्या माध्यमातून हा पर्याय त्यांना उपलब्ध झालेला आहे. हा टॅवी थ्रू टाकलेला जो व्हॅल्व असतो, बायोप्रोस्थेटिक व्हॅल्व, हा सुद्धा 10 ते 15 वर्ष फंक्शन करू शकतो आणि तेवढं आयुष्यमान त्या पेशंटचं वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. तर हे जे ऑपरेशन आहे, आता रिसेंटली आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये पण केलं. 84 वर्षाचे गृहस्थ होते ज्यांना ब्लड प्रेशर आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि वय 84 आहे आणि हा एओर्टिक वाल्व सिव्हिअर स्टेनोज झाला होता, ज्याच्यातनं ग्रेडियंट अगदी 70-75च्या वर होते. गेल्या 6 महिन्यात 3 वेळा त्यांना धाप लागते म्हणून ॲडमिट करावं लागलं. फुफ्फुसात पाणी झालं होतं, जरा इथून तिथे गेलं की धाप लागायची, अगदी आंघोळीला गेलं तरीसुद्धा दम लागायचा, रात्री कधी कधी झोपायचे नाही, उठून बसावं लागायचं. अशा अत्यावस्थ कंडिशनमध्ये सर्जिकल एओर्टिक व्हॅल्व तर काही शक्यच नव्हतं. पण टॅवीच्या माध्यमातून आपण ते व्यवस्थितपणे केलं आणि आज पेशंट चालू फिरू लागला आहे. गेल्या काही दिवसात एकही हॉस्पिटलायझेशन नाही आहे. त्यामुळे नॉट ओन्ली त्याचा त्रास कमी झाला, पण त्याचा क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली. दम लागायचं बंद झालं, धाप लागायचं कमी झालं, छातीत पाणी होणं कमी झालं, जे रात्री जागून काढावी लागायची ते बंद झालं, पेशंट चालता फिरता झाला. त्यामुळे ना तर त्याची क्वालिटी वाढली, पण त्याचं आयुष्यमानसुद्धा वाढलं. आणि या पद्धतीने टॅवी हे खूप रिमार्केबल आणि पाथ चेंजिंग इंटरव्हेन्शन आहे असं आम्ही सर्व कार्डिओलॉजिस्ट म्हणतो. सध्याच्या युगात काही लोकांना वाटायचं की हे फक्त, जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो, की हे फक्त तंत्रज्ञान मोठ्या शहरातच आहे. असं काहीही नाही. अगदी आपल्या कोल्हापुरात सुद्धा हे तंत्रज्ञान अवेलेबल आहे आणि आपण ते करू शकतो. त्याच्यासाठी लागणारी ॲडिक्वेट जी ट्रेनिंग असते किंवा असोसिएशन्स असतात त्या सगळ्या आपल्याकडे आहेत आणि म्हणूनच आपण सक्सेसफुली हे ऑपरेशन्स करू शकलो एवढ्या पेशंट्समध्ये. त्यामुळे अधिक जर ह्या विषयावर काही क्वेरी असतील तर 9479472525 या क्रमांकाला आपण फोन करू शकता आणि आमच्याशी बोलू शकता किंवा तुमच्या काही पर्सनल क्वेरी असतील तर यासुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. थँक्यू.